गिरगावचा महाराजा. गिरगावचा महाराज पर्यावरणाची 94 वर्ष. जय जगन्नाथ थीम आहे. अरे मंगल मूर्ती उंदीर मामा की. आपला गिरगावचा महाराज कसा काय वाटतंय जय जगन्नाथ थीम मध्ये? एकदम सुंदर ना. युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी, आज आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. संध्याकाळच्या वेळेला 6:30 27 ऑगस्ट 2025. माझ्या बापाचं सुंदरसं गणपती बाप्पा आहे. हा बाप्पा कुठचा माहिती तुम्हाला? हा गिरगावतील बालगोपाळ मित्रमंडळ याचा बाप्पा आहे. त्याचं आपण दर्शन घेऊच, पण ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सांगण्याचं कारण की आपण गणपती बाप्पाचे गिरगावचे व्हिडिओ हे कव्हर करतोय. तर हा विशेषचे पुढेचे व्हिडिओची सिरीज असणार आहे. खेतवाडीचे गणपती, 12-14 गल्लीचे, खोताची वाडी, मुगभाट, गायवाडी, फणसवाडी, संपूर्ण गिरगाव एरिया. इवन आपला गोड गणपती जो आखी चंदनवाडीचा, तोसा आपण तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्या ज्या चॅनलमध्ये जो कोण नवीन सबस्क्राईबर असेल त्यांनी पहिलं सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर करा. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. बालगोपाळ मित्रमंडळ बालमोहनचा गणपतीपासून सुंदर सुरुवात करूया. छान अशी विष्णुरूपी कृष्णरूपी अशी मूर्ती आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मंडळी प्लीज एक कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया. सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. मंडळी बघा काय सुंदर गणपती आहे. बालगोपाळ मित्रमंडळ कृष्णरूपी असं गणपती. मागे बघाल तर आपले विठ्ठल आहेत, आपला पांडुरंग विठ्ठल आणि वारीचा देखावा असा काय मंडळाने ह्यावर्षी साजरा केलेला आहे. सुंदर गणेशाचं रूप जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. देखावा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज, आपली ज्ञानोबा माऊली, पांडुरंग हरी, कृष्णरूपी गणपती बाप्पा. बाप्पाचं विशेष बघितलं तर गदा हातामध्ये, एखादा शंख आहे, चक्र आहे, कृष्णरूपी गणपती बाप्पा. तुम्हाला कसं वाटलं मंडळी? नक्की मला कमेंट करून सांगा. आपण आता गिरगावचा महाराजा, गिरगाव मला फेमस गणपती, गिरगावचा नुसता राजा नाही महाराजा. आपले छत्रपती महाराज आणि लोकमान्य टिळक यांचा आदर्श ठेवून आणि जय जगन्नाथ अशी थीम ठेवलेली आहे. आपलं नाव काय सर? आणि आपलं गिरगावचा महाराजा ना, आपला मानाचा गणपती गिरगावचा महाराजा. या दर्शन घेऊया. हा गणपती बाप्पा मोरया. देवाला नैवेद्य तुला मंडळ गिरगावच्या महाराजाला आपण आलोय. पूजेची मूर्ती आत्ताच प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आणि बघा इथे जय जगन्नाथ थीम मध्ये गणपती बाप्पा पूर्ण शाडू मातीचा आहे, तो बनवला गेला. सुंदर असं गणेशाचं रूप. गणपती बाप्पा. आपले भाऊ बंधू भेटलेले आहेत, दादा आहेत, त्यांचा मुलगा आणि वहिनी आहे. आज तुम्ही गिरगावच्या महाराजाला आलात, वर्ष 94. आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे हे दादा कुठे राहतो माहिती आहे का? जिथे गिरगावचा राजा आहे स्थापन होतो, बरोबर? हा, म्हणजे राजा आणि महाराजाचं भक्त एकत्र इथे भेटले आपण असं म्हणू शकतो. दादा तुम्ही आता आमच्या गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेतलं, राजा आपल्या गिरगावच्या महाराज दर्शन घेतलं, कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटलं. आपण लहानपणापासून येतो इकडे आणि दरवर्षी यांची एक वेगळी थीम असते. हा, तर या वर्षीची थीम तर एकदमच छान आहे. आपलं जय जगन्नाथ मंदिराची थीम केलेली आहे. थोड्या वेळाच मागे तो देखावा तसा चालू होईल. आणि विशेष म्हणजे आपण आता जे आलो ना, प्राणपंचमीचा जस्ट एक 5 मिनिटांपूर्वी पूर्ण झाली. हा झाली, त्यांना आरती वगैरे झाली आणि आपलं छान असं दर्शन झालं. चला परत भेटू आपण असं पुढच्या गणपती मंडळामध्ये. नक्की. गणपती बाप्पा. चला गिरगावचा महाराज आत्ताच प्राणप्रतिष्ठा पार पडली. देवाची आरती घ्या माझ्या बरोबर मंडळी. गणपती बाप्पा मोरया. दादांची धावपळ चालू आहे, नंतर आपण याची गप्पा मारूच.
पण चैतन्य असलं पाहिजे. हा हा बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. ते स्वच्छता असणं गरजेचं आहे. नक्कीच त्याचं 100% येत आहेत. थोड्या वेळातच होईल सगळं क्लिअर. बाप्पा बघा माझ्या मागे लहान चिल्ली पिल्ले आहेत, सगळे गणपती बाप्पाचे भक्त आहे. एकदा जोरात बोलूया का, गणपती बाप्पा अरे मंगल मूर्ती, उंदीर मामा की. आपला गिरगावचा महाराज कसा काय वाटतंय जय जगन्नाथ थीम मध्ये? एकदम सुंदर ना. हा बाप्पा कोणाचा लाडका आहे आणि बाकीच्यांचा म्हणजे सर्वांचा लाडका आहे, सगळ्या लहान मुलांचा लाडका बाप्पा आता आपल्याबरोबर 10 दिवस राहणार आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं आणि तशी मदत सा करायची मंडळाला. ओके, तर तुमच्या देवाचे शुभाशीर्वाद तुमच्याकडे नेहमी राहू आणि तुम्हाला अभ्यासात पुढच्या प्रोग्रेस मध्ये उन्नती देव. गणपती बाप्पा. मूर्तिकार आहेत राजन विचारे साहेब. मंडप व सजावट, काटकर डेकोरेशन. वर्ष 94. जय जगन्नाथ थीम. सुंदर असं गणेशाचं रूप, गिरगावचा महाराज आहे. बघा मित्र हो मंडळी, आपण गिरगावच्या मात्र छानपैकी दर्शन घेतलं. वर्ष आहे 94. हा अखिल मुसबाट मध्ये गणपती बसतो गिरगाव एरियामध्ये. गिरगावचा महाराजाचे 94 वर्ष असून इथे खास शाडू मातीची 97 kgची मूर्ती, भव्य दिव्य मूर्ती उभारली गेली आहे. जय जगन्नाथ थीम मध्ये विष्णू देवाला एक मानवंदना दिली गेलेली आहे. असं सुंदर असं शिल्प आपण जे मूर्तिकार बघितले राजन वेदक यांच्या कलागुणांनी बनलेलं आहे. तुम्हाला बाप्पा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडलं नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जर जमला तर नक्की या 10 दिवसाचा उत्सव, मोठा उत्सव साजरा होतो. दररोज छान छान कार्यक्रम असे केले जातात. मला तर बाप्पा हा खूप आवडला. आजूबाजूची सजावट, मंडप वगैरे एकदम छान असं मंडळ आहे, हौशी असं मंडळ आहे. तर नक्की भेट द्या. चला भेटू एका पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. नाव दादा म्हणत होते ही आपली जी मूर्ती आहे ही महाराष्ट्रामधली सगळ्यात वजनदार मूर्ती आहे. काय वैशिष्ट्य, किती किलो, काय कसं काय शाडू माती लागली? 8,500 किलो माती लागली. 8,500 किलो ही शाडू माती. आणि गवत आणि अच्छा, महाराष्ट्राची सगळ्यात वेटेड, हाईट वेटेड आहे असा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नक्कीच याची आपलं पाणी करणार. नक्कीच या मंडळाला मी शुभेच्छा देतो. आणि नक्कीच ही एवढी छान अशी जय जगन्नाथ थीम मध्ये बाप्पा हा आलेला आहे. आपल्या 10 दिवस आपण जी सेवा अर्चा तो करून घेणार आहे. ह्याच्या शुभाची आपल्या सगळ्यांकडे लागू. विशेष म्हणजे यावेळेची थीम ही खास विशेष आहे. ओके, जय जगन्नाथ थीम. विष्णू कमरे होत आहेत. थँक्यू दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. बघा मंडळी 8,500 टन, बापरे, किलो पूर्ण शाडूवादी पर्यावरणपूर्वक गिनीज बुक रेकॉर्डला आपण नोंदणी केलेली आहे. आणि बाप्पाच्या शोधे आपली सक्सेसफुल होईल सुद्धा. सोंडेवरती श्रीकृष्ण बाप्पा सुद्धा सुंदरशी मूर्ती. बाप्पाच्या शेंटाला श्रीकृष्ण आहे. वा, आहे भक्तांचा ओघ चालू झालाय दर्शनासाठी. अरे वा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गिरगावचा महाराजा शाडूची मातीची मूर्ती आहे आणि गिरीश बुक रेकॉर्ड मध्ये नाव नक्की झालं पाहिजे. तुला गिरगावचा महाराजाचा विजय असो. हा महाराजा तर करतो ना, एडिट मी टाकतो. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. गौरंग साइड गौरंग ए चुप चुप चुप. बघा प्रत्येक जण आपल्या कॅमेरामध्ये देवाचं चित्र टिपण्यामध्ये बिझी आहे. आज त्यांना फोटो वर्षभर साथ देणार आहे. तरी आपण आजूबाजूचा देखावा सुद्धा सुंदर आहे. चला, मला तर गणपती बाप्पा दर्शन घेऊन खूप सारं बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. बाप्पाचं गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नाव येईलच, मला पूर्ण आशा अपेक्षा आहे. आणि बाप्पाच ते करून घे. एवढी जड वजनाची महाराष्ट्रातली सगळ्यात हेवी मूर्ती शाडू मातीची.
8,500 kg. वा. बघा श्रीकृष्ण बघा सोंडेवर आहे. वाढतच चाललंय गिरगावच्या महाराजाला. आज आहे दिवस पहिला, डे 1 आहे ना रे मित्रा. पुढे पुढे वाढतच जाईल आणि अजून आपलं मागचा देखावा चालू होणार आहे, तर अजूनच मस्त. मंडळी बघा किती छान गणपती होते दोन्ही, गिरगावचा महाराज आणि बाळगोपाळ. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. आपल्याकडे अजून छान छान गणपतीचे ब्लॉग येत आहेत.